चला तर आज आपण बनवूया दाल बाटी. दाल बाटी बनवण्यासाठी आपण अगोदर पीठ तयार करू. त्याच्यासाठी आपण मोहन तयार करून घेऊ. एका पातेल्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी व ओवा टाकायचा. जिरी छान तडतडू द्यायची, नाहीतर कचकच लागते. तेल गरम झालेलं आहे. पिठामध्ये तेल टाकून आपल्या आवडीनुसार मीठ, थोडीशी हळद, खाण्याचा सोडा पूर्ण एकजीव करून घ्यायचं. हाताने केलं तर ते पूर्ण पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे. पूर्ण छान पीठ मळून घ्यायचं. ते पीठ छान तेलामध्ये मिक्स झालेलं आहे. आपण थोडं सोमक पाणी घ्यायचं तिळण्यासाठी. मी इथे रेडीमेड डो घेतलेला आहे. जास्त पातळही नाही करायचं. आता आपण हे पिठाचे गोळे करून पाण्यात उकळून घेऊया. कोणी याला वाफेवरती पण करतं, पण आपण डायरेक्ट पाण्यामध्ये उकळून घेऊया. आपण जसं पिठाचा उंडा करतो ना पोळ्या करायला, सेम तसंच करायचं. एका साईडला आपण कुकरमध्ये डाळ पण लावून घेतलेली आहे वरणसाठी. आपण उघडून बघूया शिजले का. चाकू असा आत घालून बघायचं. आपलं शिजलेलं आहे. गॅस बंद करून नंतर कट करूया आपण. आणि शिजवलेलं पाणी टाकून न देता आपण डाळीमध्ये वापरणार आहोत. आपण कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता आतून मस्त शिजलेली आहे. जास्त मोठ्या मोठ्या नाही कापायचं, छोटे छोटे काट करायचे. आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया. तेल टाकूया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडण्याची जिरे, नंतर कांदा. तीन तुकडे मिरची,
कांद्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचा. अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण भाजलेले आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे. कढीपत्ता. टोमॅटो व्यवस्थित भाजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकू. कांदा टोमॅटो भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आपण मसाला टाकूया. मसाला वरणसाठी वापरलेला काश्मीरी लाल मिरची, काळा मसाला, धनेपूड आणि गरम मसाला. बऱ्याच ठिकाणी लाल वरण बनवतात, पण आपण काळ्या मसाल्याचं वरण बनवत आहोत. थोडीशी कोथिंबीर. वरण आपण थोडंसं घोटून घेऊया. जेणेकरून त्याचं पूर्ण तेल उडत नाही आणि चव पण छान येते. गुळ. मीठ आपण अगोदर टाकलेलं आहे, लागत असेल तर थोडंसं टाकूया नंतर. आता छान उकळी फुटून देऊ. आपलं वरण तयार झालेलं आहे. आता आपण बट्ट्या तळून घेऊ. तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे आपलं. छान खरपूस तळून घ्यायच्या, म्हणजे खायला खूप टेस्टी लागतं. बघू शकता किती क्रिस्पी झालेले. तयार झाली आहे आपली डाळ बट्टी. सिंपल व सोप्या पद्धतीने.